नमस्कार मित्रांनो, विन दोघातीलही तुटेना या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो एक आता जबरदस्त असा ट्विस्ट आपल्यासमोर येणार आहे। त्या ट्विस्टमध्ये मात्र आता स्वानंदीच्या जीवावर उठणाऱ्या या अंशुमनला म्हणजे अंशुमनने आता स्वानंदीला जो काही आता किचनमध्ये जाऊन कुकरचा ब्लास्ट करून मोठा भडका ओढून स्वानंदीला जीवे मारण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि त्या जीवे मारण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र आता त्याने जो काही खड्डा खांदला होता तो स्वानंदीसाठी, परंतु आता देवकृपेने म्हणजे असं म्हणतात ना, देवतारी त्याला कोण मारी। आता जो काही खड्डा हा स्वानंदीसाठी खांदला गेलेला आहे, जे संकट स्वानंदीच्या जीवावर उठवण्याचा प्रयत्न केलेला आहे, तर त्यामध्ये मात्र आता जी काही मलिका आहे तर मलिकाच कशी येऊन त्यामध्ये पडते आणि ते संकट मात्र आता मलिकावर येऊन मात्र मलिकाच आता अक्षी जखमी कशी होते आणि ह्या सगळ्याचं आता जे काही धक्का बसलेला असतो तो मात्र अंशुमन आणि सुष्मिता। कारण मलिकाची अशी काहीतरी अवस्था झालेली असते की आता मलिकाचं तोंड आणि मलिकाचं जे काही जीवन मरण आहे तर ते दारात आलेलं असतं, कारण तिला तिच्या पापाची शिक्षा मिळालेली आहे। आणि हे सगळं आता सविस्तर पाहण्यासाठी मित्रांनो आता हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा। आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी मात्र विसरू नका, जेणेकरून तुम्हाला विन दोघातीलही तुटेना या मालिकेचे असेच नवनवीन अपडेट्स पाहायला मिळतील। तेव्हा मित्रांनो चला तर वेळ कसली वाया घालवतात। आता मित्रांनो हे बघा, मालिकेमध्ये आता ह्या सुष्मिताने मलिकाचं ऐकून सगळं काही घरामध्ये आता मोठा हा गोंगाट सुरू केलेला असतो। आजीच्या भावनांशी ती खेळायला सुरुवात केलेली असते आणि आता हे सगळ्याचं खापर मात्र ती स्वानंदीवर फोडते। कारण आजीच्या इतक्या प्रेमळ आणि तिच्या भूतकाळातील आता ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या वस्तू फेकून देऊन मात्र आता ह्या मलिका आणि ह्या सुष्मिताने पूर्ण कहर चालवलेला असतो। कारण घरामध्ये आता आजीच्या भावनांशी जर आपण पायाशी तुडवल्या तर मात्र स्वानंदीचं नाव घेतलं तर आजी आणि ही स्वानंदी यांच्यामध्ये खूप मोठी दरी निर्माण होईल। आणि सगळ्यात म्हणजे आता ही सुष्मिताचं सगळं काही आता म्हातारी ऐकत जाईल आणि आता सगळं काही आपल्या मनासारखं होईल, हा मात्र आता ह्या हिचा डाव असतो। म्हणून ती आता सगळं काही ही सुष्मिताकडून करून घेत असते। आणि तेवढ्यात मात्र आता स्वानंदी काही कमी नसते। स्वानंदी म्हणते की मी तुम्हाला सांगितलेलं आहे, कारण या घरामध्ये सुष्मिता तू जे काही ऐकतेस ना तर ते कुणाचं ऐकून हे सर्व करण्याचं बंद कर। कारण हे बघ, तू जे काही ऐकत आहे ते सगळं चुकीचं ऐकत आहे। कारण मात्र आता हे बघ, अगं तू आत्तापर्यंत कधीही अशी वागत नव्हती, पण आता इथे आल्यापासून तुला नक्की काय झालं तेच मला कळत नाही। तू का असं वागतेस? अगं हे वागण्याला काही लिमिट वगैरे आहे की नाही? आजी या घरातील अगदी ज्येष्ठ व्यक्ती आहेत आणि तू त्यांच्याशीच असं वागते। तेव्हा सुष्मिता आता म्हणते की ताई, अगं हे सगळं करण्यासाठी मी तुला विचारलं होतं आणि तूच मला परवानगी दिली होती। तेव्हा स्वानंदीला फारच राग येतो। स्वानंदी म्हणते की हे बघ, अगं काय बोलतेस तू? काही कळतं का तुला सुष्मिता? अगं अक्कल वगैरे आहे की नाही? कायम माझ्यावर आरोप करत असते आणि कोणी तुला सांगितलं? या घरात आल्यापासून मी पाहते, पण एक लहानी बहीण आहे म्हणून मी तुला समजून घेण्याचा प्रयत्न करते, पण आता तुझं हे जे वागणं आहे तर ते मी समजून घेणार नाही। कारण या घरात जर तू असं वाईट साईट वागू शकत नाही, या घरात मात्र जे काही तू वागते तर ते मात्र चुकीचं वागत आहे, त्यामुळे आता तुला ते वागण्याचा हक्क नाही। तेवढा सुष्मिता म्हणते की तू सांगणारी मला कोण? कारण जिजूंनी मला या घरातील सगळे हक्क दिलेले आहेत। तेव्हा स्वानंदी म्हणते की मी सांगणारी कोण म्हणजे मी तुझी एक जाऊ आहे आणि मोठी बहीण, या नात्याने मात्र मी तुझं या घरात कोणतंही आता खपून घेणार नाही, कारण या घरची मोठी सून आहे। तेव्हा आजीत आणि माझ्यामध्ये दरी निर्माण करण्याचा जर तू प्रयत्न केलास, आमच्यामध्ये जे काही तू आता घडून आणण्याचा प्रयत्न केलास तर मी तुला नाही सोडणार। किती काही झालं तरी आता मी तुला हे अधिकार तुझ्याकडून रिटर्न घेण्यासाठी सांगत आहे। तेव्हा समर म्हणतो की हो, स्वानंदी मॅडम एकदम योग्य बोलत आहेत। सुष्मिताकडे आता हे अधिकार देण्यात येणार नाही, कारण सुष्मिताने हे अधिकार आता अगदी म्हणजे त्याचा गैरवापर ती करत आहे। असा काहीतरी गैरवापर करते की मात्र आता आज मात्र ती सगळ्यांशी खेळलीस, परंतु आज आजीच्या भावनांशी खेळलीस, त्यामुळे तिला हे हक्क मी आता तिच्याकडून मागे काढून घेत आहे। सुष्मिताचा, मलिकाचा, अंशुमनचा खूपच जळफाट होतो। आता सगळ्यांना मात्र एक वेगळंच टेन्शन आलेलं असतं, कारण आता आपल्या हातामध्ये आता हे अधिकार आले होते आणि सुष्मिताकडून आपण हे सर्व करून घेत होतो। त्यामुळे किती काही झालं तरी
आपल्याला आता हक्क राहणार नाही, कारण ही स्वानंदी आता ही समरची तर बायको बनलेलीच आहे, कारण समर तिच्यावर प्रेम करतो, तर प्रत्येक गोष्ट तिचे ऐकतो. त्यामुळे आता आपल्याला या घरात मोलकरणीचं काम करावं लागतं की काय. आणि आपल्या सुष्मिताला म्हणजे आता तिचं तर काही ऐकून घेणार नाही, म्हणून अंशुमनच्या डोक्यामध्ये काहीतरी एक नवीन प्लॅन शिजतो. कारण तो म्हणतो की जोपर्यंत ही स्वानंदी आहे ना, तोपर्यंत आपल्याला या घरात कोणीच आपली मनमानी चालून देणार नाही आणि आपल्याला काही भेटणार नाही. आता इथे फक्त आणि फक्त स्वानंदीचं चालतं. आता सुष्मिताला स्वतःच्या बहिणीला तिने मात्र आता आपल्या पायाशी तोडवलं आणि आपला तर कायम अपमान करतच असते. आणि आता या घरात काय हवं काय नको हे सगळं स्वानंदी पाहते. त्यामुळे आता अंशुमनचा अगदी खूपच राग चढलेला असतो. त्याला असं वाटतं की असं काहीतरी करावं जेणेकरून आता हिचा काटासुद्धा निघेल आणि आपल्यावर संशयसुद्धा आला पाहिजे नाही. जे काही झालं तर ते केवळ तिच्या चुकीमुळे झालं आणि तिने स्वतःचा जीव गमावा लागला तरी चालेल, किंवा एका परची मात्र आता ती एका ठिकाणी बेडवर बसली तरी चालेल. असं काहीतरी तिला आता धडा शिकवून तिच्या जीवाशी आपल्याला खेळावं लागेल. अंशुमनच्या डोक्यात प्लॅन सुरू असतो. काय करावं म्हणून त्याच्या डोक्यामध्ये एक प्लॅन येतो. त्याच्या डोक्यामध्ये असं काहीतरी प्लॅन येतो, कारण तो म्हणतो की आता किचनमध्येच हिच्यावर काहीतरी आता मोठा स्फोट करायचा, म्हणजे एकतर गॅस ऑन ठेवायचा आणि गॅसचा भडका करून मात्र आता हिला कायमचं संपवायचं. पण तो म्हणतो असं नको, आता असं जर केलं तर आपल्या घरी खूप मोठा काहीतरी प्रॉब्लेम होईल आणि तेथे अनेक जणांचा मोठा स्फोट होऊ शकतो. गॅसचा स्फोट जर केला तर मात्र आता मी असं काहीतरी करतो की जे फक्त स्वानंदीला म्हणजे तिला जखम होईल, ती मात्र यामध्ये काहीतरी आता मरण पावेल, काहीतरी होईल तिचं एका, असं त्याला वाटत असतं. म्हणून तो आता असं काहीतरी डोकं लढवतो आणि तेव्हा त्याच्या लक्षात येतं की कुकरचा जर ब्लास्ट आपण केला, कुकरच्या ब्लास्टने हिला जखम होऊ शकते आणि हिच्या डोक्याला जबर मार लागला, ही जर भाजली वगैरे तर मात्र ही तर कायमची संपूसुद्धा शकते. असं तिचा आपल्याला काटा काढावा लागेल. म्हणून त्याने आता पूर्ण तयारी केलेली असते. पूर्ण तयारी करून तो आता कोणी उठण्याच्या अगोदर किचनमध्ये आलेला असतो आणि किचनमध्ये आता आल्यानंतर तो मात्र इकडे तिकडे पाहतो. अगोदर स्वानंदीला येथे येऊन द्यावं. स्वानंदीने आता स्वयंपाकाची तयारी करत असताना मात्र आता जे तिने केलेलं आहे तर तेच तिच्यावर उलटायचं, म्हणून तो पुन्हा बाजूला जाऊन लपतो आणि स्टोरूममध्ये तो लपलेला असतो आणि स्वानंदी नक्की काय करते काय नाही सर्व काही पाहतो. त्यानंतर आता स्वानंदीला त्या दिवशी लवकर ऑफिसला जायचं असतं, म्हणून स्वानंदी आता पूर्णपणे आपल्या टिफिनची तयारी करत असते. कारण नाश्ता वगैरे आहे तर ते बाकीचे सर्वजण करत आहे आणि तिने मात्र आता कुकर लावलेला असतो आणि त्या कुकरमध्ये आता मात्र ती सगळं काही व्यवस्थित लावून आता तिचं आवरायला जाते. समरसाठी नाश्ता वगैरे घेऊन गेलेली असते आणि त्याच संधीचा फायदा घेऊन आता ती मिताली तेथे असते. आता अंशुमन मितालीला म्हणतो की हे बघ तू एक काम कर, आता सुष्मिता मॅडमला ही कॉफी वगैरे नेऊन दे आणि सुष्मिता मॅडम उठल्या असेल त्यांच्यासाठी चहा नाश्ता आहे तर ते सुद्धा तू आज त्यांना रूममध्येच नेऊन दे. तर मिताली म्हणते की ठीक आहे आणि तो मितालीला काढून देतो. त्यानंतर मिताली आता गेल्यानंतर अंशुमन लगेच तेवढ्या वेळेत आता कुकर म्हणजे गॅस बंद करतो आणि कुकरमध्ये ते पीठ वगैरे आता भरून कसा ब्लास्ट होईल म्हणून आता तो बघत असतो. तेव्हा त्याने पूर्णपणे आता हे पीठ वगैरे कुकरला आता चहूबाजूंनी लावलेलं असतं आतमधून आणि म्हणून तो मात्र आता सगळी काही तयारी करून ठेवतो. आणि त्याच वेळेस आता स्वानंदी मात्र आता आलेली असते किचनमध्ये, तिचं काम आता सुरू असतं. ती मात्र नाश्ता वगैरे देऊन येते, परंतु आता तेवढ्यात तिला काहीतरी आठवतं आणि तिला आता ऑफिसमधून एक आता मीटिंग असल्यामुळे अर्जंट फोन आलेला असतो. तेव्हा ती फोनवर बोलता बोलता त्याच वेळेस मात्र बाहेर जाते. आता गॅस फुल असतो आणि कुकरची वाफ आता जास्त म्हणजे आता जास्त तो कुकर तापलेला असतो, इतका तापलेला असतो. आणि आता त्याच वेळेस मात्र आता मलिका ही किचनमध्ये येते. आता स्वानंदी त्याच वेळेस बाहेर फोनवर बोलायला गेलेली असते आणि किचनमध्ये आल्यानंतर आता अंशुमनने सगळं काही तयारी करून तो आता रूममध्ये गेलेला असतो आणि केव्हा भडका होईल आणि केव्हा स्वानंदीचा जोरात आवाज आपल्या कानावर ऐकू येईल तेव्हा कुठे आपल्याला समाधान लाभेल म्हणून त्याने आता असे तयारी केलेली असतो. आणि मस्त गाणे वगैरे लावून तो आता डान्स करत असतो आणि डान्स करून तो इतका खुश होत असतो, कारण त्याला असं वाटत असतं की आता स्वानंदीचा आज शेवटचा दिवस. आज मात्र किती काही झालं तरी स्वानंदी नाही जगू शकत, काहीतरी आता तिला धडा शिकवल्याशिवाय आपण तर राहणार नाही. म्हणून तो असं प्लॅनिंग त्याने केलेलं असताना आता इकडे मलिकाच तेथे जाते. आता मलिकाला असं वाटतं की नक्की ह्या स्वानंदीने इतक्या सकाळी सकाळी कुकरमध्ये काय लावलं असेल आणि ती कुठे गेली असेल. आणि तेवढ्यात मात्र
आता पाहते, मल्लिका इकडे तिकडे पाहते, परंतु तिचं लक्षच नसतं आणि अंशुमनला असं वाटत असतं की आता कधी स्वानंदीचा आता मला आवाज येईल, स्वानंदी ओरडण्याचा, आणि शेवटी आता स्वानंदी आता आपल्या जीवाला मुकेल. आणि त्यामुळेच आता जो काही कुकरचा हा मोठा जो काही ब्लास्ट आहे तर तो जोरात कुकर फुटलेला असतो आणि तो मात्र आता मल्लिकाच्या अंगावर येऊन तिच्या डोक्याला जबर मार लागलेला असतो. आणि डोक्याला मार लागताच आता मल्लिका जोरात आई गं असं ओरडते आणि खाली पडते. सगळं काही भाजलेलं तिच्या अंगावर आलेलं असतं आणि आता इतकी तिची अवस्था बिकट झालेली असते, ती बेशुद्ध पडलेली आहे. सगळेजण मात्र त्या आवाजाने बाहेर धावतच येतात. नक्की काय झालं कुणाला काहीच कळत नसतं. सगळेजण आता लगेच धावत येतात. तर तेवढ्यात स्वानंदी येते. स्वानंदी जोरात काकू असं ओरडते. काकू असं ओरडल्या क्षणी मात्र आता जे काही बघता क्षणी ते झालेलं आहे. तर समोर आजी हे सगळेजण बाहेर येतात. अंशुमन मात्र तिकडे आता मजेत असतो. त्याला असं वाटतं की आता स्वानंदी गेली असेल, म्हणून तो आता आपलं जे काही म्युझिक आहे तर तो बंद करतो आणि बाहेर येतो. बाहेर बघतो तर काय त्याला धक्काच बसलेला असतो, कारण मल्लिका बेशुद्ध पडलेली आहे आणि ह्या स्वानंदीला काहीच झालेलं नाही. म्हणजे आपण जो काही प्लॅन केला तो मात्र आईच्या जीवावर उठला आणि स्वानंदी मात्र आता सुखरूप आहे, म्हणून त्याला आणखीनच राग येतो. पण आईसाठी आपण हे केलंच नव्हतं, आपल्या आईच्या जीवाला किती त्रास झाला म्हणून त्याला स्वतःचा राग येतो. म्हणून तो मात्र आता जोरात आई असं ओरडतो. अर्पिता आता हे सगळेजण धावतच आलेले आहेत. सुष्मिता म्हणते की काय झालं मॉमीनला, तुम्हाला काय झालं, उठा ना. आता लगेच समोर म्हणतो की हे कसं झालेलं आहे, नक्की काय केलं होतं. म्हणून तो आता सगळ्या नोकरांना बोलावतो आणि आता काकूला घाईघाईने मात्र डॉक्टरांना बोलवा, काहीतरी झालेलं आहे आणि काकू शुद्धीवर नाही येऊ शकत. म्हणून समोरला आता टेन्शन आलेलं असतं. स्वानंदी आता म्हणते की हे बघा राजवाडे, तुम्ही टेन्शन घेऊ नका, काकू शुद्धीवर येतील. आता काकूंना लवकरात लवकर ट्रीटमेंटची गरज आहे. तेव्हा स्वानंदी आपल्या हाताने काकूच्या जे काही आता जखमा वगैरे झालेल्या आहे तर त्या अगदी मस्त त्यावर मलम लावण्याचा प्रयत्न करत असते. आणि तेवढ्या डॉक्टर येतात. डॉक्टर आल्या क्षणी आता मल्लिकाला चेक वगैरे करतात. मल्लिका आता अजूनपर्यंत बेशुद्धच असते. त्याने काही डोळे उघडलेले नसतात, कारण डोक्याला जब्बर मार लागलेला असतो. तेव्हा अंशुमन म्हणतो की करायला गेलो एक आणि झालं काही भलतंच. स्वानंदीला मारायला गेलो आणि शेवटी आईलाच हे त्रास झाला, म्हणून त्याला स्वतःचा रागच येत असतो. आणि आता मात्र स्वानंदी म्हणते की काकूने इतकं कुकर म्हणजे मी लावला होता आणि कुकरचा ब्लास्ट कसा होऊ शकतो, कारण सगळं काही मी व्यवस्थित केलं, मी फक्त फोन आला म्हणून बाहेर गेले आणि तेवढं ते झालंच कसं. अंशुमन आता कावराबावरा झालेला असतो. सुष्मिता म्हणते की मलाच माहिती नाही की कसं हे झालं. आणि त्याच वेळेस आता मिताली लगेच येथे येते. मिताली म्हणते की अंशुमन सर मात्र किचनमध्ये कशासाठी तरी आले होते, त्यांना काय होतं आणि त्यांनीच मला आता सुष्मिता मॅडमच्या रूममध्ये पाठवलं होतं. तेव्हा स्वानंदीच्या सर्व काही लक्षात येतं. स्वानंदी म्हणते की नक्कीच अंशुमननेच काहीतरी आता येथे कारस्थान करून ठेवलेलं असेल आणि हे सगळं आता अंशुमनचंच एक कारस्थान आहे. तेव्हा आता ह्या अंशुमनने नक्कीच मला काहीतरी आता हे सर्व इजा वगैरे करण्यासाठी हे सगळं केलेलं असेल. परंतु यामध्ये आता मल्लिका काकू तेथे नेमकं आले कसे असतील. स्वानंदी विचार करत असते की नक्की आता अंशुमन माझ्या जीवावर उठला होता, परंतु तेथे काकू आल्यात आणि हे सगळं काकूंना भोगावं लागलं. तेव्हा हे सर्व काही ऐकल्यानंतर आता स्वानंदीला टेन्शनच आलेलं असतं. म्हणजे अंशुमन काय करू शकतो हे साई तिला समजलेलं असतं. तेव्हा मित्रांनो, आता पुढे नक्की काय होईल हे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.